Namaskar. Welcome to the series of podcasts we are doing specifically for the project Clay Barve Interventions and Intersections. I'm your host, Raju Sutar, an artist and a curator. We are having three key partners in this project. One is Gautre Institute Pune, who has initiated this project, and Zentrum Paul Klee from Switzerland, who are helping us with Paul Klee information and Paul Klee artworks, and of course Zapurza Museum of Art and Culture, where we are having this exhibition. And also we have a collection of Barve's painting, like 28 of his artworks are in our collection. Let me just introduce this idea of this project. Project सुरू झाला तो एक इंटरेस्टिंग आयडिया खूप वर्षांपूर्वी, जेव्हा आय वॉज अ स्टुडंट. बर्वे सरांना मी जाऊन भेटायचो आणि बऱ्याच वेळेला त्यांच्याशी बोलताना असं वाटायचं की बर्वे आणि क्ले हे दोघं भेटले पाहिजेत. ते ऑब्व्हियसली ते पॉसिबल नव्हतं, कारण वेगळ्या टाईमलाईन्समध्ये होते, वेगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये होते. पण मला असं सारखं ते दोन्ही चित्र बघितल्यावरती असं सारखं वाटायचं. मग तेव्हापासून ही आयडिया डोक्यात होती आणि नंतर जपूर्जामध्ये मी जॉईन झाल्यापासून एक कलेक्शन मोठं तयार झालं बर्वेंच्या वर्क्सचं. आणि मग मला असं वाटलं की एक हा प्रोजेक्ट असा होऊ शकतो की बर्वे आणि क्ले, आता जे माझ्या डोक्यात होतं त्यांचं एक्झिबिशन किंवा असं काहीतरी. तर त्यातला पहिला सेगमेंट जो होता तो बर्वे आणि क्ले दोघंही एक्सटेन्सिव्ह रायटर्स आहेत, म्हणजे त्यांनी कामाबद्दल किंवा जनरल लिहिलं आहे. मला असं वाटलं की म्हणजे माझा त्यावेळेचा असा एक विचार होता की जर पॉल क्लेचं रायटिंग मराठीत जर अवेलेबल असतं तर माझ्या बाकीच्या मित्रांना त्याचा खूप फायदा झाला असता. तर मला असं वाटलं की आधी पॉल क्लेचं रायटिंग मराठीत ट्रान्सलेट करावं. पण नंतर असा विचार गौते इन्स्टिट्यूटकडनं आला की आपण असं करूयात की बर्वेंचं काही सिलेक्टिव्ह रायटिंग जर्मनमध्ये ट्रान्सलेट करूयात आणि त्याच्याच रिलेटेड काही पॉल क्लेचं रायटिंग आपण मराठीत करावं. तर तो प्रोजेक्ट आता संपलाय आमचं, म्हणजे ते झालंय काम. तर पुढच्या सेगमेंटमध्ये एक एक्झिबिशन होणार आहे जपूर्जामध्ये, ज्याच्यात पॉल क्ली आणि बर्वे यांच्या दोघांच्या एक पेंटिंग्सचं एक एक्झिबिशन होईल. सो असा हा प्रोजेक्ट इनिशिएट केलेला आहे. सो टुडे वी आर जॉईन्ड बाय डॉक्टर कन्नल सर, दीपक कन्नल, acclaimed art historian, sculptor, professor known for his deep exploration into Indian temple architecture and iconography. A former faculty member of Department of Art History and Aesthetics, MSU Baroda. Dr. Kannal's work bridges the realms of theory and practices, offering rich insight into classical Indian art through both scholarship and sculptures. He has authored several seminal texts, including Ellora and Enigma in Art and Architecture, and has contributed significant to the understanding of medieval Indian aesthetic, a rare voice who combines hands-on artistic experience with rigorous academic inquiry. Dr. Kannal brings a unique perspective to the world of art and its history. So also, I think your postdoctorate has been done in Cambridge. Yes. So welcome to the project. आपण काय आउटलाईन एक बोलूयात, म्हणजे काय मला बोला असं वाटतंय त्याच्याबद्दल एक थोडक्यात मी तुम्हाला एक आयडिया देतो. तुम्ही एक विचार काही वर्षांपूर्वी एक मांडला होता आणि तो खूप डोक्यात फिट बसलाय माझ्या, की काय असतं जर कॉलोनियल आर्ट एज्युकेशन आलं नसतं तर काय सिनारिओ आपल्याकडे झाला असता. तो त्याच्यातनी आपण सुरुवात करून मला असं वाटतं की असं एक नरेशन आता सेट झालं आहे की वेस्टने सगळं पहिलं केलं आहे, मग आपण केलं आहे. मग एक आपण थोडंसं युरोपियन मॉडर्निझम, इंडियन मॉडर्निझम आणि त्याच्या काही गोष्टींबद्दल बोलत पुढे आपण सेपरेटली थोडं पॉल क्ले आणि थोडं बर्वे आणि मग ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे त्याच्यात सुरुवात आपण, मला असं वाटतं की आपण तो तुमचा जो विषय की त्याच्यात मला स्वतःला फार इंटरेस्ट, आणि
या प्रोजेक्टचं निमित्त असं आहे की याच्यातनं मला फक्त बर्वे आणि पॉल क्ले हे खूप स्पेसिफिक पिन पॉइंटेड न ठेवता याच्यामुळे एक वेगळा डिस्कोर्स जर ओपन झाला युरोपियन मॉडर्निझम आणि इंडियन मॉडर्निझम, आणि मग त्याच्यातनं काही पॅरलल्स किंवा इंटरसेक्शन्स किंवा काही गोष्टी सापडल्या तर तो हा विषय थोडा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमध्ये बघता येईल असं मला वाटतं. तो जो विचार होता तो तसा थोडासा मला सुचला होता. अरविंद देशपांडे नावाचे इतिहासाचे प्राध्यापक इथे होते, हेड ऑफ द डिपार्टमेंट, आणि राजा दीक्षित या 2 लोकांनी इंडियन मॉडर्निझमवर काम केलं होतं. आणि आता ते सगळे मॉडर्निझमच्या व्याख्या आणि हे सगळं मी देत नाही, पण त्यांचा थोडक्यात विचार असा होता की पानिपताच्या युद्धानंतर एक मॉडर्निझमचे पदार्पण भारतात झालेलं होतं. तो मॉडर्निझम वेगळा असेल, पण ज्याला आपण मॉडर्न सेन्सिबिलिटीज म्हणतो त्या सेन्सिबिलिटीज आपल्याला पानिपताच्या युद्धानंतर जाणवतात आणि समाजामध्ये बरेचसे चेंजेस होत गेलेले जाणवतात, असं त्यांनी खूप विस्ताराने मांडलं होतं. आणि मला ते पटलंही होतं. मी ज्या वेळेला मराठा स्कल्पचर त्यावेळेला पाहत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हाच मॉडर्निझम मराठा स्कल्पचरमध्ये रिफ्लेक्ट होतो. आणि मग मी त्या दृष्टीने विचार करायला लागलो की अकॅडमिक इंटरव्हेन्शननी आपला फायदा झाला की तोटा. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी की एक इंट्रिन्सिक मॉडर्निझम जो असतो ह्याच्यात घोटाळा थोडासा मला असं वाटतंय की कलेशी संबंधित असलेले विद्यार्थी आणखीन नवोदित रसिक यांना मॉडर्निटी आणि मॉडर्निझम ह्याच्यातला फरक कळत नाही. म्हणजे सद्यकालीन असणं किंवा अद्यतन असणं म्हणजे मॉडर्न नव्हे. मॉडर्न ही एक सेट ऑफ व्हॅल्यूज आहे. मॉडर्निझम ही एक विचार पद्धती आहे आणि त्या विचार पद्धतीशी असलेली बांधिलकी म्हणजे मॉडर्निझम हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना पोस्ट मॉडर्निझम सारखे फ्रेजेसही कळत नाही. तर हा जो मॉडर्निझम आहे की ज्याच्यामध्ये एक तार्किक अधिष्ठान आहे, की एक रॅशनलला महत्त्व आहे, सेरिब्रलिझमला महत्त्व आहे, की भावनांचं हे कमी करून जास्त तर्काला जागा देणं, रिझनिंगला जास्त जागा देणं, हा जो मॉडर्निझमचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तो मुद्दा जर लक्षात घ्यायला गेलं तर आपल्याला दिसतं की हा डेव्हलपमेंट्स भारतात सुद्धा दिसत आहेत. आणि मग त्याच्यावर जेव्हा मी जास्त आता हा तो अलीकडे मी हा मुद्दा मांडला, पण पूर्वी सुद्धा ज्या वेळेला मी एखाद्या एव्होल्युशनचा विचार करायचो तेव्हा माझ्या लक्षात आलं की सहसा उत्क्रांतीचा विचार करताना राईज अँड फॉल हा पॅटर्न प्रपोज केला जातो. राईज अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर, आणि तो जो पॅराबोलिक पॅटर्न असतो ज्याला विंकलमानियन पॅराबोला म्हणतात, तो जरी तिथे बरोबर असला तरी सगळीकडे तो तसाच असेल असं सांगता येत नाही. गोडशांनी तो तसाच्या तसा प्राध्यापक द ग गोडशांनी तो तसाच त्यांच्या ह्याच्यात मांडलेला आहे. पण जेव्हा बाहेरचे प्रभाव सुद्धा येत असतात आणि तिथं तो पॅराबोला डिस्टर्ब होत असतो, तर माझ्या लक्षात आलं की हे जे वोल्फलिन नावाचा दुसरा एक स्कॉलर त्यांनी पोलॅरिटीजचा विचार मांडलेला आहे की बरोक आणि रेनेसा याच्यामधल्या पोलॅरिटीज. बरोबर, पण ह्या पोलॅरिटीच्या मध्येही काहीतरी घडत असेल, ग्रेडेशन तर असणारच ना. आणि म्हणून मी जेव्हा त्यावेळेला विचार करायला लागलो त्यावेळेला भारतीय याच्यामध्ये सांस्कृतिक आयुष्यामध्ये किंवा कलेच्या इतिहासामध्ये मला एक असा वेणीसारखा ब्रेडेड पॅटर्न दिसायला लागला. सेरेब्रल आणि इंट्युटिव्ह आणि सेरेब्रल असे एकमेकाला ते छेदत जातात. याच्यामध्ये रिअलिझमचं पण एक आस्पेक्ट आहे. रिअलिझम हा तसा आपण सेरेब्रल म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली, म्हणजे तो एक इम्पॉर्टंट आहे स्टेप. म्हणजे अगदी कधी कधी ते त्यातले जे हे असतात त्या वेणीचे पेड जे असतात ते अगदी छोटे, म्हणजे रोमॅन्टिसिझम आणि रिअलिझम ह्याच्यात अगदी छोटंसं अंतर. करेक्ट. युरोपमध्ये, आपल्या इथे नाही. आपल्या इथं तो पेड पुरेसा मोठा आहे. करेक्ट. पण हे गोष्ट खरी की त्या पेडांचे आकार लहान मोठे असू शकते. आणि मग हा एखाद्या कलाकृतीमध्ये ही भावनात्मकता, हा इमोटिव्ह आस्पेक्ट, हा इंट्युटिव्ह आस्पेक्ट आणि सेरिब्रलिझम हे दोन्ही ज्या वेळेला येतं त्यावेळेला ती कलाकृती खऱ्या अर्थाने महान. आता माझं प्रपोजल आहे. म्हणजे वेरूळमध्ये तो तुम्हाला दिसतं किंवा गुप्त काळामध्ये ते तुम्हाला दिसतं. अगदी साधा काव्याचा विचार करायला गेलं तर मला असं वाटतं की वेद जे आहेत ते इमोटिव्ह आहे, त्याच्यामध्ये भावनांचा हे जास्ती आहे, त्याचं अनालिटिकल नाही आहेत. तेच उपनिषद जे आहेत किंवा नैयायिक म्हणूया किंवा वैशेषिक म्हणूया ते जास्त सेरेब्रल आहेत. असं ह्या दोन्हीचं असं, म्हणजे कारण मला असं वाटतं की एका दृष्टिकोनाचा कधी ना कधी माणसाला सॅच्युरेशन येतं, कंटाळा येतो आणि तो दुसऱ्या पोलॅरिटीकडे जायला सुरुवात करतो. आणि या पोलॅरिटीच्या मध्ये जे काही घडतं त्याच्यातून ते एव्होल्युशन उभं राहतं. मग आता कसा सिनारिओ बघू शकतो आपण, जर आपण हायपोथेटिकली विचार केला की आपल्याकडे आलंच नाही वेस्टर्न आर्ट एज्युकेशन, म्हणजे ते अबॉर्टच झालं ना. जेव्हा हे उत्क्रांती चालू आहे ती उत्क्रांती सरळ सरळ छाटून टाकणं
आणि दुसरे हे त्याच्यावर कलम करणं हाच बरोबर. प्रकार झाला. बरोबर. की ज्या वेळेला आपल्या कला मॉडर्न सेन्सिबिलिटीजकडे हे करायला लागल्या होत्या, रिस्पॉन्ड करायला लागल्या होत्या. म्हणजे मराठा स्कल्पचरवर बोलायचं तर अहिल्याबाई होळकरांचं महेश्वरचं जर शिल्प बघितलं तर त्याच्यामध्ये इतक्या सेन्सिटिव्ह हे आहेत की एक इंग्लिश ऑफिसर एका भारतीय नर्तकी बरोबर, म्हणजे ती कोर्टेजन आहे, तिच्याबरोबर नाच करतोय आणि मागं एक माणूस पिस्तूल घेऊन उभा, त्याचा अंगरक्षक, कारण त्याला पुन्हा त्या धोक्याची जाणीव तर आहे. म्हणजे हे जे आहे एक समाजातल्या ज्या नव्या ह्याचं रिफ्लेक्शन पूर्वी भारतीय कलेमध्ये होत नव्हतं, इथं होत आहे. इक्वेशन्स बदलली, कन्सर्न्स बदलले, आस्था बदलल्या. आता हे आणि ह्या बदलत गेल्या असत्या तर हे स्कल्पचर फार वेगळ्या दिशेने गेलं असतं, जे आपण जाऊ दिलंच नाही. तिथं छाटून आपले कन्सर्न, त्यांचे कन्सर्न म्हणजे पोर्ट्रेट करा हे करा, हे त्यांनी आपल्यावर ठोकले. म्हणजे अपिअरन्स जास्त इम्पॉर्टंट झाला. अपिअरन्स जास्त इम्पॉर्टंट. आणि पुन्हा त्यात वाईट हे झालं की जर युरोपियन आर्टची आपली ओळख झाली असती तर कदाचित हरकत नव्हती. आपली आर्ट ब्रिटिश अकॅडमिक अतिशय निर्जीव परंपरेची आपली ओळख झाली आणि खूपच सब्जेक्टिव्ह ती घातक ठरली. डॉक्युमेंटेशन करणं चेहऱ्यांचं आणि जागांचं असं झालं. ड्राफ्टिंगच होत गेलं. पुन्हा आपण म्हणजे आता जेव्हा बघूयात की त्याचे तर झालेच, म्हणजे जे इम्पॅक्ट झाले ते झालेच. मग युरोपियन मॉडर्न आर्ट आणि इंडियन मॉडर्न आर्ट हे कसं जक्स्टपोज करता येईल आता आपल्याला? इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. खरं सांगायचं तर इंडियन मॉडर्न आर्ट म्हणता येईल अशी खूप कमी आहे. काही सेन्सिटिव्ह माणसं जी आहेत, जे तुमच्या फोकसमध्ये आहेत, बर्वेंसारखी, अशी जर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं सोडली तर बाकी मॉडर्न आर्ट हे मला वाटतं की त्या प्रॅक्टिशनर्सना त्याचा पर्पजच कळलेला नाही. इट्स व्हेरी सॅड. आणि जे एक्सपेरिमेंट होतात आपले, हा जो उत्साह आहे ना तो मला कळत नाही की तिथे इन्स्टॉलेशन झाल्यावर आपल्याला इन्स्टॉलेशन करायलाच हवं. तिथं व्हिडिओ आर्ट झाली की आपली झालीच पाहिजे, तिथं परफॉर्मन्स आर्ट झाली की आपली काय वेडेपणा आहे. म्हणजे अगदी इमानदारीने, अगदी प्रामाणिकपणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राहिलंच पाहिजे. पण होत आहे आपल्या इथं. म्हणजे ती एन्क्वायरी होत नाही. एन्क्वायरी होतच नाहीये. एन्क्वायरी तयार, म्हणजे एन्क्वायरी झाल्यानंतर आपण उत्तरच घेतोय सर. डायरेक्ट उत्तर. तिथं जी उत्तरं हुडकली ती उत्तरं बरोबर आहेत असं समजून आपण स्वीकारतोय ती. बरोबर. मग हे कसं जक्स्टपोज करता येईल, म्हणजे वेस्टर्न आणि इंडियन मॉडर्न आर्ट आपल्याला आज जर जक्स्टपोज करायची झाली तर? असं वाटतं की आर्ट स्कूल्समध्ये काल आपण दुसऱ्या काहीतरी विषयावर बोलत होतो, पण तो मला वाटतं इथं सुद्धा तो मुद्दा आणता येईल की कुतूहल जागं करणे. म्हणजे एक तर अगदी कलेच्या पर्पज पासून की भारतामध्ये कलेचं प्रयोजन काय होतं, ते कसं बदलत गेलं, आजच्या कलेचं प्रयोजन काय असू शकतं, भारतीय कलेचं प्रयोजन काय असू शकतं, याच्याविषयी मुलांना उत्सुकताच नाहीये. कोणी त्याच्याविषयी विचार करत नाहीये. ते फक्त सध्या काय चाललेलं आहे याचा म्हणजे जी मुलं अवेअर आहे, काही जण तर अशी आहेत की त्याचाही विचार करत नाहीत, जे चाललेलं आहे ते पुढे चालवतं. त्यातल्या त्यात जी चौकस आहेत त्यांची चौकशी जी आहे ती एवढ्यापुरती मर्यादित असते की तिथे काय चाललंय त्याचं लवकरात लवकर त्याचा शोध घेणं आणि जितक्या लवकर आणता येईल तितक्या लवकर आणणं. आता तर निदान सोशल मीडियामुळं तिथं काय चाललंय हे सगळ्यांनाच कळतं. मला आठवतं आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळेला काही मासिकं यायची आणि ज्याला त्या मासिकांवरना ऍक्सेस असायचा तो आपल्या इथला प्रतिभावंत. म्हणजे ज्याला कळलं की हे तिथं चाललेलं आहे त्यांनी लवकरात लवकर इथं केलं तर तो इथला प्रतिभावंत ठरायचा. हा प्रोजेक्ट पण मी तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीला की कसा सुरू झाला, तर मी बर्वेंना भेटून यायचो. पुण्यात मग गौतम इन्स्टिट्यूटला एक लायब्ररी होती, त्यांच्याकडे पॉलक्लेची खूप पुस्तकं होते. हे प्री इंटरनेट एरा, त्यामुळे त्या प्लेट्स बघायला, जर्मन तर येत नव्हतं मला, पण त्या प्लेट्स बघणं आणि ते खूप प्रेशियस होतं त्या काळामध्ये, त्या सगळं बघणं. पण मग तेव्हा देखील हा एक प्रश्नच होता की हे सगळं आपण हिस्टॉरिकली बघतोय, म्हणजे केव्ह पेंटिंग पासनं ते सगळ्याच गोष्टी आणि मग पॉप आर्ट आणि वॉट नॉट किंवा दुशाम वगैरे. सो ह्याचं करायचं काय हा एक खूप मोठा प्रश्न असतो की या सगळ्याचं आपण करायचं काय, मी ह्याच्यात कुठे मी आणि त्याच दृष्टीने मला हा प्रश्न नेहमीच पडतो की मग या दोन मॉडर्निझम्स ज्या आहेत इंडियन आणि वेस्टर्न, याला जक्स्टपोज कसं करायचं. कारण अपिअरन्स जर आपण त्यांच्यासारखा घेतला तर ते डिस्गाईज होतं. एक आहे की तिथं काय होतंय याची जाणीव ठेवणं, त्याचे हे तर अगदी बरोबर आहे. म्हणजे ग्लोबलायझेशन
म्हणजे म्हातारपणासारखं आहे, तुम्हाला पाहिजे की नको ते येणारच आहे. त्यामुळं त्याच्याविषयी अनअवेअर राहणं हे तर पूर्ण म्हणजे इन्शुलेशन मी म्हणत नाही. तुमचं कल्चर अगदी म्हणजे तो जो रिवायवलिस्टिक ॲटिट्यूड आहे की तुमचं कल्चर इन्शुलेट करायचं, मागच बघायचं, तसं मी म्हणत नाहीये. पण ठीक आहे ना, त्याचे कन्सर्न्स वेगळे आहेत, माझे वेगळे आहेत. तुम्ही माझे कन्सर्न्स ॲड्रेस करेन, एवढा प्रामाणिकपणा तरी असायला पाहिजे आणि तेवढं धाडसही असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण कसं घेतलंय म्हणजे ॲज इंडियन्स आपण ती जी इन्फॉर्मेशन पॅकेट्स जी आली आहेत, कारण ती पॅकेट्सच आली तशी त्यांच्याकडे जशी लिनियर ग्रोथ झाली, म्हणजे त्याचं जी इनोव्हेटिबिलिटी होती, डिटर्मिनिझम म्हणतो, डिटर्मिनिस्टिक हे असतं की काही गोष्टी अशा असतात की तुम्ही त्या थांबवू शकत नाही, त्या दिशेने जातात. आणि जसं झाड एक विशिष्ट तऱ्हेने वाढतं, केळ्याचं झाड केळ्याप्रमाणे वाढतं, वडाचं वडासारखं वाढतं. तर केळ्याच्या झाडाने वडाच्या झाडासारखं वागायचा प्रयत्न करू, तर आपल्या इथं ते झालं थोडंसं. मग म्हणून हा एक पुन्हा मुद्दा जसा येतो तसं पॉल क्लेना इंट्रोड्यूस करणारे शंकर पळशीकर मोस्टली, आणि त्यांचं रायटिंग वाचून ते मुलांशी डिस्कस करणं किंवा त्यांना स्वतःला जे प्रश्न पडले होते ते याच्यातनं त्यांनी सॉल्व्ह केले, आणि बऱ्याचशा लोकांना ते वेगळं एक आर्टिक्युलेशन ओपन झालं. मग त्याच्यातनं बरेच आर्टिस्ट आहेत, त्यात बर्वे. पॉल क्लेचं तुम्हाला काय म्हणजे कामाबद्दल काय वाटतं? How he has approached his work, or how he is important in global arts? मी मगाशी जे म्हटलं ना, मी त्याच्यासाठी एक शब्द वापरतो, इनकॅन्डिसेंट, रेल्म ऑफ इनकॅन्डिसेंट. जरा रोमॅन्टिक शब्द आहे, पण एक दैवी हे असलेली एक अभिव्यक्ती असते, तशी कधीतरी त्याच्यातून जन्माला येतं. मग ते गाणं असू दे, हे असू दे, जिथं त्या बौद्धिकतेच्या हे झाल्यानंतर त्याच्या पलीकडे पाऊल टाकायची जी क्षमता असते ना, म्हणजे आपण त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणू भारतीय संदर्भामध्ये, किंवा कांट एका बाजूने मॅथमॅटिस्ट आणि दुसऱ्या बाजूने तो बिलिव्हर आहे, ख्रिश्चन. तो जे हे करतो की कन्सेप्ट आणि इंट्युशन जिथं परफेक्टली, तो असं म्हणत नाहीये हे परफेक्ट, मी म्हणतो की ते त्यांनी जे हे केलं ना की कन्सेप्ट विदाऊट इंट्युशन इज ब्लाइंड आणि इंट्युशन विदाऊट कन्सेप्ट इज लेम. कारण कन्सेप्टकडे एक सॉलिडॅरिटी, त्याची डिसिप्लिन आहे, त्याला एक खात्रीशीर प्रोग्रेशन आहे. इंट्युशन तसं नाहीये, पण इंट्युशन पाहू शकतो, इट पॉप्स, आणि त्याची नजर अफाट आहे. जिथं कन्सेप्ट तसं नाही, कन्सेप्ट चालतो, इंट्युशन उडतं. हा दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे ते मला वाटतं हवं असतं कलेमध्ये. याची जाणीव जरी देत राहिली, म्हणजे बर्व्यांना ती जाणीव झाली. पॉल क्लेच्या लिखाणामध्ये दिसतंय की पॉल क्लेची पेंटिंग तो जे करतोय आणि तो जे लिहितोय ह्याच्यामध्ये तसा फरक आहे. तो सेरिब्रॅलिझम हे करतोय, ऍडव्होकेट करतो, तो डिझायनर आहे, तो टीचर आहे, डिझायनर आहे. त्यामुळे तो रोमॅन्टिसिझम देत नाहीये त्याच्या लिखाणामध्ये. त्याचं लिखाण अतिशय मॅटर ऑफ फॅक्ट आहे, त्याचं लिखाण अतिशय लॉजिकल रॅशनल लिखाण आहे. पण त्याची कल्पनाशक्ती हे म्हणजे तो कल्पनाशक्तीची भरारी आणि याचा प्रपाऊंडनेस दोन्ही एका वेळेला मला वाटतं बर्व्यांना कुठंतरी ते जाणवलेलं आहे. मी आता जेव्हा गेलो होतो झेंट्रम पॉल क्लेला स्वित्झर्लंडला, त्यावेळेला त्यांना फार आश्चर्य वाटलं की इंडियामध्ये पॉल क्ले एवढं कसं प्रस्त आहे. कारण त्यांनी बराच रिसर्च केला आणि त्यांना असं लक्षात आलं की बरेचसे आर्टिस्ट म्हणजे बेंगॉली आहेत किंवा बऱ्याच वेरियस पार्ट्स मुंबईत पळशीकरांमुळं का असं मला वाटतंय. म्हणजे त्याचं मला दावा नाही करता येणार, पण बहुतेक मोस्टली कारण पळशीकर स्वतः खूप वाचायचंय सगळं, आणि हे लिटरेचर त्यांनी म्हणजे बऱ्याच लोकांना त्यांनी इंट्रोड्यूस केलं, म्हणजे कोलते सर किंवा अजून काही लोकांना, आणि कॅन्डिन्स्की वगैरे सगळंच. म्हणजे जे काही त्या काळात मॅगझिन्स मधनं, म्हणजे त्या आपल्याकडे मार्गमध्ये पण बरंचसं पब्लिश व्हायचं तिकडचं, तर ते मला वाटतं की ते त्यांनी बऱ्यापैकी जे मध्ये इंट्रोड्यूस केलं. पण त्याच्यातला आता हा पुन्हा एक मुद्दा जो आहे की तिकडच्या मॉडर्निझममध्ये एक गोष्ट टाळली जाते कटाक्षाने की ती स्पिरिच्युअलिझम. म्हणजे कॅन्डिन्स्कीनी ती इंट्रोड्यूस केली, पण बाकीचे सगळे ते अवॉइड करतात तो भाग, आणि आपल्याकडे त्याच्यावरतीच जास्त. मला एक जाणतो, म्हणजे कॅन्डिन्स्कीने एक फार मोठं काम केलं की त्याने ते पुस्तक लिहिलं स्पिरिच्युअलिझमवर, आणि त्यामुळे कॅन्डिन्स्कीच्या कामाच्या मर्यादा लक्षात आल्या. म्हणजे मला असं वाटतं की स्पिरिच्युअल ते पुस्तक वाचताना जाणवतं की कुठेतरी घोळ आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक तो मिस्टिसिझम त्याच्यात प्रचंड प्रमाणात येतो, आणि त्याला नक्की काय म्हणायचं ते बरेच वेळा आपल्याला कळतच नाही. आता काही माझी विधान आहेत बरं का, म्हणजे कॅन्डिन्स्की हा फार वेगळ्या दर्जाचा माणूस आहे, मी वेगळा, पण तरी सुद्धा आपल्याला काही म्हणायचा अधिकार तर असतोच. की आता कॅन्डिन्स्की असं म्हणतो की होऊन गेलेल्या काळातल्या स्टाईलमध्ये काम करणं हे स्टील बॉर्न चाइल्ड पैदा करण्यासारखं आहे. भूतकाळातल्या ह्या वापरल्यात, सेन्सिबिलिटीज वापरल्यात किंवा त्याचे जर इडियम्स वापरल्यात तर ते स्टील बॉर्न. मग असं म्हणायचं का
की भूतकाळातली कलाकृती बघणं म्हणजे पोस्टमॉर्टम करायचं आहे. त्याची कोरोलरी अशी होते ना, म्हणजे लँग्वेज अशी रिडंडंट होत नाही. पण एलिमेंटल लेवलला ती राहतेच. डॉट लाईन. दुसरा त्याच्या पॉसिबिलिटीज म्हणजे लँग्वेज मध्ये प्रचंड पोटेन्शियल असतं आणि त्याची जी अनयूज पोटेन्शियल्स असतात, अनटॅप पोटेन्शियल्स असतात, ती तुम्हाला 200 वर्षांनी वापरता येतात. म्हणजे विंदा करंदीकरांनी जे अभंगातली किंवा याच्यातली पोटेन्शियल्स वापरली किंवा हे असतंच ना. बरोबर. म्हणजे कॅन्डिन्स्की उत्साहाच्या भरात पुष्कळदा असा भूतकाळ पूर्णपणे निगेट करतो असं मला वाटतं. आणि मग त्याच्यातून एक त्याच्या पुढच्या सगळ्या आर्ग्युमेंटमधून एक मिस्टिसिझमला हे होतं. मला वाटतं की क्ले तो मिस्टिसिझम फार सक्सेसफुली टाळू शकतो. त्याचं डिझाईन एज्युकेशन आणखीन हे आहे, त्याच्यामुळं त्यांनी त्या ह्याच्यात जायचं नाकारलं. तर गूढपणा उगीच त्यांनी ते फार फार चांगलं झालं. तर असं झालं का की म्हणजे व्हिज्युअल किंवा फॉर्म क्लेकडनं आणि जी स्पिरिच्युअल फिलॉसॉफी ती कॅन्डिन्स्कीकडनं आपण अडॉप्ट घेतली, तर असं असू शकतं. पण असे आहे स्पिरिच्युअल फिलॉसॉफी कोण वाटतं असं? म्हणजे बरेच आता म्हणजे स्वतः आर्टिस्ट ते बोलत होते की नाही माहिती नाही, पण आता त्यांच्या नंतर काही पुस्तकं लिहितायत लोक किंवा काही लिहितायत, तर त्याच्यामध्ये तो स्पिरिच्युअल एक मिस्टिसिझम म्हणजे त्याच्याबद्दलचं नीट विधान पण नाहीये, पण असा एक अँगल आणला जातो. मला वाटतं तो थोडासा वापरला, तो हे जे न्यू तांत्रिस्ट होते त्यांनी वापरला तो जो स्पिरिच्युअलिझम जो आहे. G.R. संतोषनी, बिरेन देनी त्यांनी खूप, आणि मग नंतर त्याच्यानंतर ती रांगच लागली होती त्या पिरियडमध्ये. पण ज्यांनी या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या ना, म्हणजे दक्षिणेला आपण पणिकर म्हणून, आणि इकडे आता स्वामीनाथन आणि पणिकर ह्या दोघांनी ती लँग्वेज वापरली, त्याचं पोटेन्शियल वापरलं, पण तो जो मिस्टिफिकेशन आहे त्याचं केलेलं नाहीये. तेच संतोषनी ते खूप मिस्टिफाय केलं. आता त्याच्यात पुन्हा मला गंमत वाटते बरं का, की जर त्यांची इन्स्पिरेशन्स तांत्रिक फिलॉसॉफीमध्ये किंवा तांत्रिक डायग्राम्समध्ये असतील, तर तांत्रिक डायग्राम्सना सरळ सरळ मेटाफर्स आहेत. बरोबर, पर्पज आहे. आणि त्या मेटाफरचं असं असतं की मेटाफरला स्पेसिफिक मिनिंग असतं. मेटाफर्स हे म्हणजे मिस्टिसिझम ज्या वेळेला तुम्ही ट्रान्सलेट करताय व्हिज्युअल टर्म्समध्ये, त्यावेळेला त्याला एक विशिष्ट दिशा देण्याचा प्रयत्न आपल्या तांत्रिक डायग्राम्समध्ये आहेत, आणि त्याचं अर्थघटन कसं करायचं याची एक सिस्टीम सुद्धा आहे. बरोबर. तसा प्रयत्न या लोकांच्या पेंटिंगमध्ये दिसत नाही. ते आपलं शिवशक्तीवर बरंच ते चालू राहतं. म्हणजे संतोष किंवा यांच्याविषयी बोलत नाही, पण नंतर असा एक पूर आला होता सगळ्या न्यू तांत्रिकमचा. ते मला असं वाटतं की फारच मिस्टिफाईड होतं. बर्वेंचं पण सुरुवातीचं काम ह्याच्याच तांत्रिक ह्याच्याच वरती, पण मला असं वाटतं की त्यांनी त्या सगळ्या आयडियाज स्ट्रिप करून फक्त फॉर्मकडे लक्ष दिलं. आणि मग नंतर एकदा बर्वे नाडकर्णी एकदा माझ्याशी बोलत होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बर्वेंचं काम खरं ते सगळं तंत्र गेल्यानंतर सुरू झालं. त्यांचं स्वतःचं जे काही असेल ते तंत्राचं सगळं रेसिड्यू गेल्यानंतर ते खरं काम चालू झालं असं. आणि ते बऱ्यापैकी खरं आहे, म्हणजे बऱ्यापैकी पटण्यासारखं आहे ते. सो तो एक मुद्दा आता या तंत्राच्या निमित्ताने पण आला. पण बर्वेंच्या कामाबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा तुम्ही पाहिलंय, भेटला तुम्ही त्यांना? तर भेटलो मी एकदाच त्यांना, बलबीरकट बरोबर फार ओझरतं भेटलो. म्हणजे पण कोरा कॅनव्हास वाचलेलं आहे त्यांच्या, आणि मला नेहमी असं वाटतं की ओरिजिनल कोरा कॅनव्हास जर बघायला मिळालं असतं, कारण हे खूप हेविली एडिटेड आहे असं त्यांनीच स्वतः लिहिलेलं आहे. पण त्यांचं कौतुक होतं त्यांना. हो, त्यांनी कौतुकाने लिहिलंय की त्या म्हणजे भागवतांनी हे एडिट का पटवर्धन यांनी की भागवत ते जर केलं नसतं तर ते ह्या स्वरूपात आलं नसतं. खरं म्हटलं तर ती जे रॉ टेक्स्ट आहे ना, ते कदाचित ह्याच्यापेक्षाही फॅसिनेटिंग असू शकलं असतं, माहीत नाही. ते बघायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. पण एकंदरीत असं वाटतं की इथे काल आपण जे पुन्हा बोलत होतो आणि आपल्या दोघांनाही तर सारखंच वाटतंय की त्याच्यामध्ये त्याच्या आकाराचं कुतूहल आहे बर्व्यांच्या सगळ्या ह्याच्यात, की त्यांना त्या आकाराची खेळायची जी त्यांची जी असोशी आहे ना, ती फारच मजेदार आहे. आणि तिथे मला थोडीशी सुझन लँगरची आठवण येते की फॉर्मलिस्ट, म्हणजे बेल आणि फ्राय जे फॉर्मलिझमवर हे करत होते की कंटेंटपेक्षा फॉर्म महत्वाचा. आपल्या इथं अलंकारशास्त्री सुद्धा तसंच म्हणत असतात. पण सुझन लँगर जे दोन्हीचा एक सांगड घालते ना की फिलिंग अँड फॉर्म, आणि मग ती त्याच्या पुढे जाऊन फॉर्म ऑफ फिलिंग हा जे हे केलं की फिलिंग ना स्वतःचे फॉर्म असतात, आणि कलाकार शेवटी जो व्यक्त होत असतो तो फॉर्म मधून व्यक्त होत असतो. फिलिंग तर ॲबस्ट्रॅक्टच असतं. मला असं वाटतं की गाण्याच्या ह्यांना जे कळलं, गायकांना जे कळलं किंवा संगीतकारांना जे कळलं ते बर्व्यांना कळलं की फिलिंग आहे,
पण फिलिंग जोपर्यंत तुम्हाला त्याचा फॉर्म सापडत नाही तोपर्यंत त्या फिलिंगची अनुभूती तुमच्या प्रेक्षकाला तुम्ही देऊ शकत नाही. तो फॉर्म हुडकणं जास्त महत्वाचं. ते कुतूहल जे बरोबर की ते फॉर्मच्या मागे लागतात. एकेका फॉर्मच्या मागे लागून त्यांनी त्याचे इतके प्रयोग केले. म्हणजे जसा गायक रियाज करून एखादा स्वर जो आहे तो एका पक्का करून तिथं जो बसवतो कोंदणावर, तसं बर्वे जे करतात ना ते मला फार फॅसिनेटिंग वाटतं. आणि मग पेटरची आठवण येते की पेटर म्हणतो ना की प्रत्येक कलाकृती शेवटी संगीत होण्यासाठी धडपडत असते. प्रत्येक माध्यमाला संगीत व्हायची आशा ते पटतं की ते जे म्हणजे एका बाजूनी तो मिस्टिसिझम टाळणं, ते ऍबस्ट्रॅक्शनची ती जी सगळी गूढपणा आहे ती टाळणं, त्याला फॉर्म मध्ये अगदी शिस्तीने याच्यानी ट्रान्सलेट करणं आणि मग ते ट्रान्सलेट झाल्यानंतर पुन्हा त्या कोंदणात बसून त्याला ऍबस्ट्रॅक्ट रेफर. मला असं वाटतं की ऍबस्ट्रॅक्ट टू टँजिबल आणि टँजिबल टू ऍबस्ट्रॅक्ट हा जो बॅक अँड फोर्थ आहे. मग त्यांना बऱ्याच वेळेला त्यांच्या कामाला सरेलिझम कडे पण नेतात लोक. मला ते पटत नाही. पण तुम्हाला त्याचं काय वाटतं? त्यांचे जक्स्टपोजिशन जे आहे स्पेस, मला वाटतं त्यांचा सुरलिस्टिक हे स्वभाव नाहीच आहे. तो म्हणजे त्यांच्या लिखाणातही ते जाणवत नाही. आणि सुरलिस्टिक माणसं जी त्याच्यातून सजेशन देत असतात, ते गूढतेचा जो हे करत तसं काय बर्वे करतात असं नसलं. पण त्यांच्यात मला वाटतं स्केल जे बदलतात त्या वस्तूंचं, त्याच्यामुळे लोकांना तसं वाटत असेल. यांनी जे मागरीतने जे केलेलं आहे तसं वाटत असेल त्यांना कदाचित. तो आणि आता आपण या विषयाकडे वळू की हे आता जो प्रोजेक्ट बर्वे आणि क्ले असा एक डोक्यात आलाय आणि ते एक एक्झिबिशन होईल, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तेच पुन्हा डायरेक्ट जक्स्टापोजिशन तर असणार नाहीच. मला नाही वाटत की तसं काही होऊ शकत नाही. आणि त्याचं कारण सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की दे बिलॉंग टू डिफरंट स्पेसेस, दे बिलॉंग टू डिफरंट टाइम्स. करेक्ट. भारतीय साहित्यशास्त्र त्याला भिन्नकालिक हे म्हणतात की, आणि ह्या भिन्नकालिक गोष्टी आहेत त्या तुम्ही अशा एकमेकांची जक्स्टापोज नाही करू शकत. तो दोघांसाठी इनजस्टिस ठरेल. पण एक तर खरं की त्या दोघांच्या प्रयत्नांमधलं जे पॅरलिझम आहे तो जर दाखवता आला तर मग नक्कीच मजा येईल. इथं गंमत असते ना की एका बाजूला आपण भारतीय परंपरेच्या याची गोष्ट करत होतो की त्या स्वतंत्रपणे ती हे व्हायला पाहिजे, पण त्याच्याच बरोबर एक लेट मोटिव्स काही असतात ना, म्हणजे निरनिराळ्या प्रेरणा ज्या असतात ना, त्या प्रेरणा काळ आणि स्थळ हे दोन्ही सोडून इफेक्टिव्ह. आता लेवी स्ट्रॉस जो म्हणतो ना की काही लेट मोटिव्ह जे आहेत ते तुम्हाला सगळीकडे दिसतात. म्हणजे एखाद्या अतिशय क्षुद्र माणसाने लोकोत्तर काम करून दाखवणं आणि ते 3 स्टेप्स मध्ये करून टाकून, म्हणजे त्रिविक्रम बटू म्हणून वामन म्हणून येतो आणि 3 पावलात हे व्यापतो, विश्व व्यापतो. अशा तऱ्हेच्या स्टोरीज प्रत्येक कल्चरमध्ये. एका अनाथ मुलीला तिच्याच संबंधातल्या 7 जणी छळत आहेत. म्हणजे आपल्या इथे सोनसाखळीची कथा साहित्यामध्ये दिसून येतात. तसे व्हिज्युअल लेट मोटिव्ह तुम्हाला जगातल्या सगळ्या परंपरामध्ये दिसून येतात. त्याच्या प्रेरणा काय आहेत ते माहित नाही, ते इन्फ्लुएन्सेस नाहीयेत, त्याचा एकमेकाची काहीही संबंध नाही त्या 2 संस्कृतींचा. मला वाटतं की असे म्हणजे अभिव्यक्तीचे जे लेट मोटिव्ह आणि पॉसिबिलिटीज आहेत ज्या निरनिराळ्या परंपरांमध्ये निरनिराळ्या वेळेला जाग्या होतात, त्याचा हे करणं, अभ्यास करणं कदाचित फार मजेदार ठरू शकेल. आणि क्ले आणि बर्वेंच्या त्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणांमधल्या ज्या समानता आहेत त्या कदाचित असा त्या इन जनरलच एव्होल्युशन अभ्यास करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतील. या आयडियाला मी आता युरोपमध्ये बघतोय की फार जास्ती चांगलं बघितलं जातं की हा एक डिस्कोर्स नवीन चालू होतोय वगैरे. वेराज इथं आपल्याकडं एक ऑब्वियस विचार असा येतो की बर्वे पॉल क्लेवरनं इन्स्पायर्ड झालेत. म्हणजे तो एक खूप ऑब्वियस विचार आहे, पण तो तसा खरं तर नाहीये. आणि लकीली युरोपमध्ये असं बघितलं नाही जात. मला वाटतं की कंपॅरेटिव्ह लिटरेचरवाली माणसं जी आहेत ना त्यांना हा प्रकार जास्त चांगला कळलाय. आपल्या व्हिज्युअल आर्टमध्ये किंवा दुसऱ्या एस्थेटिक ट्रॅडिशन्स मध्ये साम्य दिसलं की कोण कोणाकडनं इन्स्पायर झाला. काल आपण ह्याच्या गोष्टी करत होतो ना, CAOचे 6 प्रिन्सिपल्स, आणखीन भारतीय षडांग, की त्याच्यावर मारामार आहे की चायनीजचा इन्फ्लुएन्स याच्यावर आहे की ह्याचा त्याच्यावर. तो प्रश्नच अप्रस्तुत आहे, हे लोकांना कळत नाही. तर हे कंपॅरेटिव्ह लिटरेचर वाले जेव्हा अशी साम्य दिसतात त्यावेळेला ते कधी त्याला पॅरलिझम समजतात, कधी त्याला म्हणजे एव्होल्युशन मधल्या एक इनोव्हेटेबल स्टेज समजतात. म्हणजे पॉसिबिलिटीज खूप आहे. त्या दोघांमध्ये साम्य दिसलं तर त्या साम्याची कारणं अनेक असू शकतात आणि कंपॅरेटिव्ह लिटरेचरनी ती नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी तो प्रयत्न, मला वाटतं व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणजे घाईत असतात की कोण कोणाकडनं इन्स्पायर झालाय असं किंवा कोण कोणाकडनं उचलतोय. हा एक फरक मला तर कदाचित ह्याचाही पुन्हा शोध घेता आला की अशी 2 भिन्न संस्कृतीमधली, भिन्न प्रेरणा असलेली, भिन्न पार्श्वभूमी असलेली माणसं
एका भाषेची एक पॉसिबिलिटी वापरतात तेव्हा काय कारण असतील त्याची. आता तुम्ही काय सजेस्ट कराल या प्रोजेक्टमध्ये, काय कुठली दिशा किंवा कुठला एक विचार त्याच्यावरती फोकस व्हायला? अरे बापरे, मी या प्रोजेक्टविषयी मला माहीतच नव्हतं, त्यामुळे मी तसा त्याच्यावर काही विचार केलाचा नाही. मला ते आवडलं, खूपच आवडलं, सजेस्ट करणं. पण मला पुन्हा हे वाटतंय की ही तरुण पोरं जी आहेत ना, त्यांना थिअरी म्हणजे आर्टिस्टिकले हे पाठ करणं, त्याच्यातले म्हणजे क्युबिझम म्हणजे अमुक, हे म्हणजे तमुक, अशी हे करायची. ॲस्थेटिक्समध्ये त्या ठरलेल्या ज्या थिअरीज आहेत त्या मला असं वाटतं की हा चौकसपणा जर ह्याच्यातून जागा करता आला, म्हणजे त्याचे जे राईटअप्स आहेत किंवा त्याच्याविषयीचे जे आपण आपली पृष्ठभूमिका स्पष्ट करू, त्यावेळेला जे कुतूहल बर्व्यांच्या कामात आहे, जे कुतूहल पॉल क्लेच्या कामात, तशा तऱ्हेचं कुतूहल जर जागा करता आलं, ते सध्या फार कमी झालं. मुलांना उत्तरं लवकर हवी, म्हणजे स्वतःचं उत्तर स्वतः हुडकावं किंवा खेळणं नाहीच आहे. कुणाला आपल्या मीडियमशी खेळत बसावं असं वाटत नाही. त्यांना लवकरात लवकर कन्क्लुजनला पोचायचं आहे. हा म्हणजे ॲज अ टीचर मला हे फार जाणवतं. त्यांना घाई झालेली आहे. मला वाटतं एक जाइटगाइस्ट असतो, एक सध्याचा जाइटगाइस्ट असा आहे की रिझल्ट ओरिएंटेड असतं ते त्याचं काय. पण आर्ट ही दरवेळेस रिझल्ट ओरिएंटेड नसते, एवढं जरी लक्षात आलं. कारण हे एक वेगळ्या टाईपचं बॅगेज आहे पॉल क्ले किंवा वेस्टर्न आर्टचा अभ्यास, जो काय ज्या पद्धतीने पोचला आहे ज्या पॉकेट्समध्ये. सो पुन्हा जाऊन मी सुरुवातीला जे बोलत होतं की हे जक्स्टपोज कसं करायचं हे विचारण्यामागे प्रश्न असा होता की हे क्युरिओसिटीने कसं बघता येईल. आणि हे आलंय आउट ऑफ क्युरिओसिटीज म्हणजे हा अख्खा प्रोजेक्ट. मग त्याचं आउटकम वगैरे आपण विचार करत नाही आता, पण ही प्रोसेस मला तरी खूप एन्जॉयबल आहे. याच्यात एक माझी को क्युरेटर आहे जर्मन, मीरा हर्ट्स नावाची. आम्ही हे खूप एन्जॉय करतोय. आमचं ती जर्मनीमध्ये आहे, मी इथे आहे. तो एका वेगळ्या प्लेनवरती आम्ही हे सगळं डिस्कस पण करतोय. आणि ती यंग आहे बऱ्यापैकी, आणि तिचं एक वेगळं अपब्रिंगिंग, कंडिशनिंग आहे. आणि याच्यामधनं जो एक पर्पज होता की या दोन डिफरंट प्लेन्स कॉन्टिनेंट्समधला जो डायलॉग आहे तो एका वेगळ्या पद्धतीने माझ्या लेवलला तो येतोय. पण हा अख्खा प्रोजेक्ट फायनली असं विचारलं जाणारच की हे का केलं बाबा याने. त्यामुळे हा प्रश्न विचारला की काय नक्की असावं त्याच्या मागचा. एक आपण जर पिन पॉइंटेड जर कुठली गोष्ट बोलायची झाली, केस स्टडी घेऊन एक व्हिज्युअल सेन्सिबिलिटी उभी करणं. आणि व्हिज्युअल सेन्सिबिलिटी ही फक्त व्हिज्युअल लेवलवर नसते, त्याचे पर्क्युलेशन्स कशी होतात ह्याच्या जाणीवा झाल्या. म्हणजे कोरा कॅनव्हास मला महत्त्वाचं वाटतं ते त्याच्यासाठी वाटतं की एक आर्टिस्ट ज्या वेळेला त्याच्याविषयी लिहितो आणि प्रामाणिकपणे लिहितो, त्यावेळेला त्यातल्या ज्या इमोटिव्ह आस्पेक्ट्स आहेत, त्याच्यातले जे सेन्स आहेत, त्याच्याविषयी ते जे लिहितात ना, किती मुलं ते वाचतात आणि त्याच्यावर विचार करतात मला माहीत नाही. तो भाग त्याच्यातला फार महत्त्वाचा आहे की जे एक मॅनिफेस्ट फॉर्म दिसतोय त्याच्या मागं काय काय घडलेलं आहे. दुसरा एक आस्पेक्ट असाही होता की बर्वे फार नोन नव्हते, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा बाहेर फारचे माहीत नव्हते. मला वाटतं ब्लू क्लाउड नंतर बर्वे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर माहीत झाले. हा दुसरा उद्देश पण आहे की याच्यातनं दोन्ही अँकर्स म्हणजे पॉल क्ले आणि बर्वेंमुळे अजून थोडासा एक्सपान्स त्यांच्या कामाविषयी, म्हणजे फक्त ऑक्शन रिझल्ट्स पेक्षा. म्हणजे मला पुष्कळदा वाटतं की हे लोक काही मार्केटमध्ये शब्द वापरले जातात ना, अष्टगुरू वगैरे असं काहीतरी, तसे बर्वेंच्या कामाला किंमत येते. पण बर्वेंचं काम आस्थेने बघणारी माणसं किती आहेत ते शंकाच आहे. बरोबर. मार्केटला तर काय किमतीशीच लेणं देणं असतं. विद्यार्थी बर्वेंना किती मनापासून महाराष्ट्रात बघतायत. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात बर्व्यांना खूप प्रेमाने खूप आदराने पाहिलं जातं. मी बघितलं बरीच मराठी मुलं ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांच्या लिस्टमध्ये बर्व्यांचं नाव असतं. पोलते आणि बर्वे दोन हे आहेत. नक्कीच सर. महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना ॲक्च्युली प्रॉब्लेम तोच झालेला आहे की स्कूल्स हा भाग झाला ना. बडोदा, मी नेहमी म्हणतो की बडोदा सक्सेसफुली इट ॲव्हर्टेड टू बिकम अ स्कूल. म्हणजे शांतिनिकेतन ज्या अर्थाने स्कूल आहे किंवा जे ज्या अर्थाने स्कूल आहे त्या अर्थाने बरोडा स्कूल ऑफ थॉट म्हणायचं. स्कूल ऑफ थॉट म्हणजे एक की आमची प्रिन्सिपल्स ही आमच्या हे असं जे एक तशा अर्थाने बडोदा नाही झालं असं मी म्हणतो. पण त्याच्याच बरोबर काही गोष्टी अशा आहेत की ज्या खास बडोद्याच्या म्हणजे फिगरेटिव्ह म्हणजे एक जे कमिटमेंट टू फिगरेटिव्ह आर्ट जी आहे ही बडोद्याची आहे. आणि असं असल्यामुळं बरेचशी माणसं त्या स्कूल्समध्येच हे होतात. असं खरं म्हटलं तर व्हायचं कारण नाही. म्हणजे बर्वेंचा ट्रेंड
बडोद्यात का चालू नये किंवा शांतिनिकेतनमध्ये का चालू नये, काही कारण नाही आहे त्याचं थोडंसं कारण असंही आहे की मला वाटतं की तो जो टीचर आहे ना, तो टीचरही आपली वाडाबंदी सांभाळत असतो किंवा त्याला जर एखादा शांतिनिकेतनमधला विद्यार्थी बर्वेंसारखं काम करायला लागला किंवा आमच्या बडोद्याचा, तर त्या टीचरला त्याच्यावर कसं रिॲक्ट व्हावं ते कदाचित कळणार नाही. मग आयदर तो त्याला डिस्करेज करेल किंवा निग्लेक्ट करेल. त्याच्यातून मला वाटतं की ही जर हे तोडता आली अशा एक्झिबिशन्स म्हणून. येस, आपण हे खरं तर खूपच जास्त बोलू शकतो, पण येस मला वाटतं की जे वाटतंय ते करणं हा एक महत्वाचा भाग आहे त्यातला. वाटतंय ते करणं खरंच. वी कॅन कीप ऑन टॉकिंग अबाउट थिंग्स, पण मला असं वाटतं की आपण आता थोडंसं रॅपअप करूया. तुम्हाला जपूरजामध्ये तुम्ही आलात, याच्याही आधी आलात, तर तुम्हाला जपूरजाबद्दल काय सांगता येईल? म्हणजे पहिल्यांदा आलो त्यावेळेला हे खरंच सरप्राईजच होतं. म्हणजे पुण्यात माझे नेहमी, मी त्याच्याविषयी लिहिलं सुद्धा आहे पूर्वी, केसरीमध्ये मी लिहायचो की महाराष्ट्र जो सगळ्या आर्टच्या बाबतीत इतका सेन्सिटिव्ह आहे, तो व्हिज्युअल आर्टच्या बाबतीत इतका संवेदन शून्य का, की जे चाललं. आणि त्यावेळेला तर पुण्यात, म्हणजे तुम्ही लोक तर खूप लहान आहात, आम्ही ज्या वेळेला तरुण होतो त्यावेळेला पुण्यात एक्झिबिशन असलं तर आयदर गणपती किंवा लँडस्केप, आणि जर ते सोडून करायचं असेल ना तर बैल आणि सूर्य असं त्यावेळेला फार एक होतं की सूर्य तळपतो आणि असा माजलेला बैल धावतोय वगैरे अशी पेंटिंग त्यावेळेला असायची. ते अजूनही चालू आहे का? मला फार वाईट वाटायचं की गाण्याचा असा कान आहे पुण्याच्या माणसाला, नाटक तर पुण्याचं काय, त्याच्याविषयी काय बोलत, इथं का ती सगळी सेन्सिटिव्हिटी कुठे जाते. आणि मला असं वाटलं होतं की नाही, पुण्यात काही घडतच नाही. पण हे कलेक्शन बघितलं मी उडालो. म्हणजे पुण्यात कंटेम्पररी आर्टचं एवढं मोठं कलेक्शन आहे याचा मला पत्ताच नव्हता. आणि नुसतं कंटेम्पररी आर्टचं नाही की हे कल्चर कसं क्रिस्टलाइज होत गेलं. म्हणजे आता प्रभातची गॅलरी, आय थिंक इट वॉज अ ब्रिलियंट आयडिया. किंवा पॉप्युलर आर्ट विषयीचे जे आहे हे सगळं, म्हणजे एक इन जनरल पुण्याचा कल्चरल मिलिओ जो आहे तो ह्या एका म्युझियममध्ये, म्हणजे आय थिंक दिस रिप्रेझेंट्स पुणा कल्चर. पण आणि खूप बरं वाटलं. मी इथं आलो, मला असं वाटलं की अरे हा, पुण्याविषयी आपल्याला जे एक उगीच एक हे होतं, एक अपोलॉजेटिक हे होतं की झालं पुण्यात हे होत नाही, ते दिसलं. कारण राजा केळकर म्युझियम हे फार मोठं काम केलं त्यांनी, म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. पण पुन्हा त्यांच्यानंतर जे माझी एक तक्रार आहे त्याच्या बाबतीत की बऱ्याच ठिकाणी अपुरी इन्फॉर्मेशन आहे किंवा चुकीची इन्फॉर्मेशन आहे, क्लासिफिकेशन, डिस्प्ले, म्हणजे इट्स वॉन्टिंग. पर्वतीवरचं म्युझियम तर मला म्हणजे चाटच पडलो की म्हटलं हा काय प्रकार आहे की आत्ताच्या वस्तू तिथं त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर म्हटलं ही इन्सेन्सिटिव्हिटी का, ती इथं आल्यानंतर पहिल्यांदा असं वाटलं की कुठंतरी खऱ्या अर्थाने वर्ल्ड क्लास होत आहे. आणि इट वॉज अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज. दुसरं एक ॲडेड हे लोकेशन, म्युझियम अशा लोकेशनमध्ये बघणं, त्याचा तो अख्खा जो एक एक्सपिरियन्स होतो. आणि तिसरं म्हणजे ते आपल्या चर्चेशी त्याचा काही संबंध नाही, पण तरी सुद्धा मला वाटतं की त्याचा उल्लेख करायला पाहिजे की गॅलरी असिस्टंट जे आहेत ना, म्हणजे आय मस्ट टॉक अबाउट देम. इतक्या आस्थेने, त्या रुजुतेने त्या सगळ्या लोकांशी वागत असतात. अगदी म्हणजे एखाद्या माणसाने लक्ष नाही दिलं तरी त्याला जाऊन हे बघा ते बघा, त्याच्यामधल्या आय थिंक फारच महत्वाचं आहे. म्हणजे निदान पुण्यात जास्त महत्वाचं आहे. दुसऱ्या म्युझियम्समध्ये कसं असतं, थोडासा माणूस तयारीने आलेला असतो. बरं, म्हणजे आता ब्रिटिश म्युझियममध्ये गेलो तर 70-80% माणसं जी आहेत त्यांना म्युझियम कसं बघायचं आहे माहिती असतं. पुण्यातल्या प्रेक्षकाला अजून ती तितकी सवय नव्हती. त्यामुळे ते म्युझियम नीट दाखवणं हे महत्वाचं होतं. थँक्यू सर, तुम्ही आलात आणि आपण चर्चा करत होतो बरेच दिवस की आपण हे बोलूयात. आणि स्पेशली या प्रोजेक्ट बद्दल मला तुमच्याकडनं ऐकायचंच होतं की काय घडतंय काय नाही. मस्तच घडतंय आणि खूप वेगळ्या टँजंटला हा प्रोजेक्ट आहे, ते तुमच्याकडनं मला मी वाट बघतोय. आणि लोक कसे रिॲक्ट करतात ते. येस, पुष्कळदा काय होतं ते प्रत्यक्षात दिसलं ना समोर की माणसं एकदम अरे असं ते एक साक्षात्काराचा हे असतो. राईट. तर लेट्स होप येस तशी अनुभूती लोकांना येऊ. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. ओके.